स्वाभिजात प्रश्न, तपशीलवार संशोधन, पक्षपातीपणा नव्हे समतोल, आक्रस्ताळपणा नव्हे अभ्यासपूर्ण, तज्ञांचा सहभाग, सखोल विश्लेषण, विविध विषयांचा वेध घेणारा एक नंबरचा कार्यक्रम. पहा रोखोक डॉक्टर उदय निरगुडकरांसोबत सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9 वाजता फक्त झी 24 तास वर. नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. महाराष्ट्रात पावसाआधीच मध्यावरी निवडणुकांचे ढग जमा होऊ लागले. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या युतीमध्ये धुसफूस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिवसेनेला भाजप आणि भाजपला शिवसेना डोईजड होऊ लागले. खरं तर गेल्या विधानसभा निवडणुकीआधी काडीमोड घेऊन दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या. स्वबळावर सत्ता स्थापन करण्या इतकं बहुमत दोघांनाही मिळालं नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला पुन्हा एकत्र यावं लागलं. पण म्हणतात ना, काचेच्या भांड्याला एकदा तडा गेला की गेला. भाजप शिवसेनेच्या संसाराचे तसंच झालंय. रोज उठून एकमेकांची उणीधुणी काढायची, एकमेकांना धडा शिकवायचा इशारा द्यायचा, हे आता नेहमीच झालेलं आहे. उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा कितीदा वेळा दिला याची मोजदार आता ठेवणं फार कठीण झालेलं आहे. त्यामुळेच की काय, काँग्रेस आमदार नितेश राणेंनी थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डवाल्यांनाच पत्र लिहून या विक्रमाची नोंद घेण्याची विनंती केली आहे. यातला विनोदाचा किंवा उपरोचा भाग सोडून देऊया, पण भाजप शिवसेनेमध्ये मतभेद नाहीत आणि मनभेद निर्माण झाले आहेत एवढं मात्र नक्की. त्यामुळे मध्यावरी निवडणुका घेऊन स्वबळावर आपली सत्ता स्थापन करण्याचे डावपेच भाजपनं सुरू केलेले आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपला घवघवीत यश मिळालं. शिवाय कर्जमाफीचा अत्यंत महत्वाकांक्षी मोठा निर्णय घेतला गेला. शेतकरी आता भाजप सरकारवर खुश झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची चांगली छाप महाराष्ट्रात जनतेवर पडली आहे असं भाजपला वाटतंय. त्यामुळे त्याचाच फायदा घेण्यासाठी मध्यावधी निवडणुकांना सामोरं जावं असा विचार सध्या भाजपमध्ये बळावलाय असं वृत्त आहे. भाजपकडे सध्या 122 आमदार आहेत. स्पष्ट बहुमतासाठी आता 22 आमदारांची गरज आहे. भाजपला यंदा चांगला पाऊस तारणार अशी आत्ताची चिन्ह आहेत. तर सरकारची प्रतिमा जनसामान्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर आणखीन उंचावेल असंही त्यांना वाटते. एका पक्षानं स्वबळावर सत्ता मिळवायचे दिवस पुन्हा महाराष्ट्रात आणण्याकरता भाजप 100% भाजप सज्ज झालेला आहे. आम्ही मध्यावधी निवडणुकांना तयार आहोत असं वक्तव्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर आम्हाला कोणी तसं भाग पाडत असेल तर आम्ही तयार आहोत असा आपला इरादा स्पष्ट केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून ते अगदी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत भाजपचे ज्येष्ठ नेते एकमुखानं मध्यावधीची भाषा करतायत आणि अमित शाह महाराष्ट्रात उद्या येत आहेत. एवढंच नव्हे तर 3 दिवसाच्या दौऱ्यावर येणारे अमित शाह यांच्या पुढं एक सादरीकरण केलं जाणार आहे. ते सादरीकरण भाजप सत्तेत कसं येऊ शकतं याचंच सादरीकरण आहे. यापूर्वी 1999 साली तत्कालीन नारायण राणे सरकारनं देखील 6 महिन्याआधी निवडणुका घेतल्या होत्या विधानसभांच्या. त्यावेळी शिवसेना भाजप युतीची सत्ता होती, पण सत्ता गेली आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आली ती 15 वर्षाकरता. हा इतिहास लक्षात घेता भाजप खरोखरच मध्यावधी निवडणुकांचा जुगार खेळेल का? भाजपला खरोखरच मध्यावधी निवडणुका हव्यात का? की कायम सरकार विरोधात रड लावणाऱ्या शिवसेनेला राजकीय शह देण्याची ही भाजपची खेळी आहे? मध्यावधी निवडणुका झाल्या तर भाजपचा नेमका गेम प्लॅन काय? मध्यावधी निवडणुका शिवसेनेच्या पथ्यावर पडतील की शिवसेनेचं नुकसान होईल? सत्ताधारी पक्षाचे आमदार मध्यावधी निवडणुकांना तयार आहेत का? आणि जर अशा प्रकारच्या निवडणुका झाल्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सर्व विरोधी पक्षांची मोड बांधू शकतील का? आणि आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्राला या निवडणुकांचा आर्थिक बोजा परवडणार आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात मध्यावधीचे ढग. मध्यावधीचे ढग, सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. महाराष्ट्रावर मध्यावधी निवडणुकांचे ढग. मध्यावधी निवडणुकांना तयार. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. स्वबळावर सत्ता आणण्याची भाजपची रणनीती.
जीएसटी असो नाहीतर शेतकऱ्यांची कर्जमाफी, बुलेट ट्रेन आणि मेट्रो ट्रेन असो नाहीतर समृद्धी महामार्ग, सत्तेत सहभागी असूनही कायम विरोधाची भूमिका शिवसेनेनं घेतली. सरकारच्या निर्णयांवर आणि मुख्यमंत्र्यांवर जाहीर टीका करणाऱ्या शिवसेनेची डोकेदुखी कायमची संपवण्याकरता भाजपनं आता नवी रणनीती आखली आहे. मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाऊन स्वबळावर सत्ता मिळवावी असा मतप्रवाह सध्या भाजपमध्ये आहे. कोणाला राज्यात मध्यावधी निवडणुका हव्यात असं वाटत असेल तर आम्ही देखील तयार आहोत असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. एवढंच नव्हे तर 3 दिवसांच्या मुंबई भेटीवर येणाऱ्या अमित शहांपुढं मध्यावधी निवडणुकांच्या दृष्टीनं प्रदेश भाजप सादरीकरण करणार असल्याचं समजतंय. मध्यावधी निवडणुका कोणी गाजण्याचा प्रयत्न केला, कोणी पाठिंबा काढला. भारतीय जनता पार्टी तर उद्या तयार आहे मध्यावधी निवडणुकीसाठी पूर्ण शक्तीने. कारण भारतीय जनता पार्टीला निवडणुका घडण्यासाठी जी सर्वात मोठी कार्यकर्त्यांची संपत्ती हवी आहे, ती सर्वात मोठी कार्यकर्त्यांची संपत्ती आणि शक्ती ही भारतीय जनता पार्टीकडे आहे. दरम्यान मध्यावधी निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. मध्यावधी निवडणुकीचा खर्च करण्यापेक्षा तो पैसा शेतकऱ्यांना द्या असं ठाकरेंनी सुनावलं. मध्यावधीची तयारी असेल तर तो पैसा जो तुमच्याकडे आहे तो शेतकऱ्याला द्या ना. मध्यावधीची गरज लागणार नाही. मध्यावधीला तयार आहात म्हणजे तुमच्याकडे पैसा बक्कळ आहे, तो बक्कळ असलेला पैसा शेतकऱ्याला द्या. त्याचा 7-12 कोरा करा, त्याला कोणताही निकष लावू नका. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, दिलेलाच आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर भाजपचा उत्साह वाढलाय. अलीकडच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. सध्या भाजपसाठी परिस्थिती अनुकूल असून गुजरातसोबत महाराष्ट्रातही मध्यावधी निवडणुका घेतल्यास भाजपची स्वबळावर सत्ता येऊ शकते असा विश्वास भाजप नेत्यांना आहे. सत्तेतील 2.5 वर्षाच्या सहभागात शिवसेना भाजपच्या नेत्यांमधील दरी अधिकच रुंदावत गेलेली आहे. सत्तेत सहभागी असूनही विरोध ही शिवसेनेची भूमिका राहिली आणि हीच भूमिका भाजपसाठी आता डोकेदुखी ठरू लागली आहे. शिवसेनेची डोकेदुखी कायमची दूर करण्यासाठी आता मध्यावधी निवडणुकींना सामोरं जाण्याची तयारी भाजपने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेलं वक्तव्य हे शिवसेनेसाठी दबाव टाकण्यासाठी होतं की खरोखरच भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार आहे हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतरच मात्र स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. मध्यावरीचे ढग या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भाई जगताप. भाई जगताप, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी. प्रकाश बाळ जोशी बऱ्याच दिवसांनी आमच्या स्टुडिओमध्ये येत आहेत. सर, आपलंही स्वागत. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम. राम कदम, आपलंही स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते शशिकांत शिंदे हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचं स्वागत. आणि शिवसेनेचे प्रवक्ते आशिष जयस्वाल हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आशिष जयस्वालजी, आपलंही स्वागत. सुरुवात अर्थातच आशिष जयस्वालजी यांच्यापासून करूया. लवकरच राजकीय भूकंप होईल असं आपले नेते संजय राऊत, खासदार संजय राऊत नाशिकमध्ये म्हणाले होते. आणि त्यावरची प्रतिक्रिया म्हणून की काय, आता प्रत्येक भाजपचा नेता आवर्जून सांगतोय की जर आम्हाला कोणी मध्यावधी निवडणुकीला जायला भाग पडत असेल तर आम्ही तयार आहोत. मीडियामधली महत्त्वाची स्पेस घ्यायची ही दोघांची रणनीती आहे का खरोखरच आपण एक राजकीय भूकंप जुलैमध्ये घडवणार आहात की ज्याच्या रिस्टर स्केल मोजण्याचं कोणतंही एक भूमापन यंत्र आपल्याकडे आत्ता नाही आहे? आशिष जयस्वाल. नाही, आता राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सदैव तयार असतात. भारतीय जनता पक्ष मध्यावधी निवडणुकीसाठी तयार आहे, तर दुसरे पक्ष निवडणुकीसाठी तयार आहे. परंतु माननीय उद्धवजींनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आहे की आज महाराष्ट्राला निवडणूक ही कुठल्याही परिस्थितीमध्ये, ज्या निवडणुकीमध्ये जो मोठ्या प्रमाणात खर्च होतो तो महाराष्ट्राच्या जनतेला आणि तो सोचण्यासारखा नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय भूकंप होईल हे म्हटलं, याला निवडणूकच होईल मध्यावधी अशा पद्धतीशी त्याला जोडणं आणि आम्ही मध्यावधी निवडणुकीसाठी तयार आहोत, तर याच्यावर भाष्य करणं म्हणजे आता त्या विषयापासून तो नवीन विषय या ठिकाणी तयार झालेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना संकटात आहे. शेतकरी संकटात असताना त्या शेतकऱ्याला मदत करावी. आज कर्जमाफीचा जो निर्णय झाला तो अत्यंत प्रभावीपणे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या 7-12 कोरा झाला पाहिजे. आणि आम्ही सरकारला समर्थन दिलं आहे ते 7-12 कोरा करण्यासाठी दिलेलं, जे वचनं आम्ही जनतेला दिली होती की आम्ही शेतकऱ्यांना
पूर्णपणे आधार देऊ, तो आधार द्यावा भारतीय जनता पक्षाने. तर मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा झाला तर मध्यावधी निवडणुकीचा विषयच येत नाही. आणि जर महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका झाल्या तर प्रत्येक राजकीय पक्ष स्वतंत्रपणे तयार आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्याची फौज आहे, आमच्याकडे कार्यकर्त्याची फौज आहे, राष्ट्रवादीकडे सुद्धा आहे, काँग्रेसकडे सुद्धा असेल. निवडणुकीच्या नंतर जे काही होईल तो वेगळा विषय आहे. परंतु आज महाराष्ट्राला निवडणुकी परवडणारी नाही आहे. इतकं कर्ज महाराष्ट्रावर असताना महाराष्ट्राची निवडणूक परवडणार नाही. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि राजकीय पक्षाकडे काही पैसा आशिष असेल जायस्वाल, करण्यासाठी, निवडणुका परवडणार तो नाहीत त्यांनी हा एक शेतकऱ्याला मुद्दा आहे. द्यावा. परंतु आज भारतीय जनता पक्ष छातीठोकपणे अतिशय आत्मविश्वासाने सांगताय की 100% भाजप आमची सत्ता येणार जर आता मध्यावधी निवडणुका झाल्या तर. आपला आत्मविश्वास काय सांगतोय? जर मध्यावधी निवडणुका आता लागल्या तर आपला पक्ष एकसंधपणे राहून ही निवडणूक जिंकू शकेल का एक हाती? प्रत्येक पक्षाला असं वाटते आणि आत्मविश्वास हा प्रत्येकाला असला पाहिजे, फक्त अति आत्मविश्वास होऊ नये. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहीत असेल की लोकसभेची निवडणूक 6 महिन्यापूर्वी झाली आणि त्या निवडणुकीमध्ये इतकं फील गुड असताना देखील आपल्याला यश आलं नाही हे नाकारता येणार नाही. आपण महाराष्ट्राचा उल्लेख केला माननीय नारायण राणे मुख्यमंत्री असताना, परंतु दिल्लीमध्ये सुद्धा तसं झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटते की माझा सर्व चांगला आहे, परंतु जनतेच्या मनात काय आहे हे एकदा निवडणूक आली तेव्हाच कळते. त्यामुळे अति आत्मविश्वास कोणाला असू नये, असेल तर तो धोक्याचा आहे हे मला सांगायचं. म्हणजे भारतीय जनता पक्षाला अति आत्मविश्वास आहे आणि तो धोक्याचा आहे असं आपण सूचित करताय? प्रत्येक पक्षाला सूचित करू इच्छितो आत्मविश्वास असावा प्रत्येकाला, पण अति आत्मविश्वास काँग्रेस आणि एनसीपी तर मध्यावधी चुनावच्या गोष्टीच करत नाहीत, ते लादू शकत नाहीये. निवडणूक काँग्रेस आणि एनसीपी तर मध्यावधी निवडणुका लादू शकत नाहीत, फक्त भाजप लादतंय. नाही, मध्यावधीचा प्रश्न नाही. आता मला सांगा की त्यांनी असं सांगितलं होतं की आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, सरकारला 5 वर्ष धोका नाही. तुमच्या चॅनलमध्ये आम्ही ऐकलेलं आहे शिवसेनेचं समर्थन असो की शिवसेनेचं समर्थन नसो, आम्ही सरकार 5 वर्ष चालवणार, आमच्याकडे बहुमत. आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन झाली तेव्हा देखील शिवसेना सोबत नव्हती. आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 145 आमदार त्यांचे आहे की नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. परंतु शिवसेना ही समर्थन दिली असताना शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, आणि तुम्ही जर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा तर शिवसेनेच्या पाठिंबाबद्दल कोणत्याही प्रकारच्या सध्या तरी काही अशी काही अडचण मला वाटत नाही. बरोबर आहे, तुमच्या पाठिंब्याची काही अडचणच नाहीये. फक्त जे काम विरोधी पक्षांनी करायला पाहिजे त्यांची स्पेस सध्या सहयोगाचे पक्ष घेत आहेत. राम कदम, जीएसटी असेल, समृद्धी महामार्ग असेल, बुलेट ट्रेन असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, एवढंच काय तर मेट्रो, डिमॉनिटायझेशन, स्थानिक स्वराज्य निवडणुका, मुंबईमध्ये मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण, एवढंच काय तर जी आता एक बातमी आपल्या पक्षाकडून येते ते म्हणजे अमित शहा हे मातोश्रीवर भेटीला जाणार आहेत. ज्या अमित शहांचं वर्णन एकेकाळी शिवसेनेनं अफजल खान म्हणून केलेलं होतं आणि ज्या शिवसेनेचं वर्णन आपण माफिया म्हणून केलेलं होतं, मग आम्ही याचं वर्णन नेमकं काय करायचं, कोण कोणाला भेटायला चाललेलं आहे? सध्या हा संभ्रम आपल्या पक्षातर्फे का निर्माण केला जातोय सांगा राम कदम. डॉक्टर साहेब, या चर्चेच्या अनुषंगानं मला प्रारंभीच 2 गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत की मध्यावधी निवडणुका हा विषय काही भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला विषय नाही. भाजपचं हे सरकार 5 वर्ष पूर्णपणे स्थिर आहे आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीचे आकडे आणि ज्या पद्धतीचे रिझल्ट निकाल समोर येत आहेत ते पाहता 2019 नंतर सुद्धा भाजपचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये राहील यात वाद नाही. आता मध्यावधी निवडणुका हे सुरू कुणी केलं? म्हणजे आमचे मित्र आशिष जायस्वाल अभ्यासू आहेत, ते जे काही बोलले ते बोलत असताना त्यांची खासदार संजय राऊतांना त्यांनी जर समजून सांगितलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं. आणि काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील असतील, राष्ट्रवादीचे सुनील तटकरेजी असतील, यांनी सगळ्या लोकांनी मध्यावधी निवडणुकांचं सुरू केलंय. शिवसेनेनं मध्यावधी निवडणुकांचं सुरू केलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. भाजपनं सुरूच केलं नाही. कशाला सुरू करू? आमचे मुख्यमंत्री आहेत, चांगलं काम करतायत, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत आहेत. 2 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या, पूर्ण महाराष्ट्रानं कौल दिला की भाजप हा महाराष्ट्रातला क्रमांक 1चा पक्ष आहे. पण एवढं असताना सुद्धा जर कोणाला फार खुमखुमी असेल तर भारतीय जनता पार्टी पाऊस चांगला पडणार आहे, दररोजच सज्ज असतो. राम कदम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्या, 30,000 कोटीची कर्जमाफी दिली, मुख्यमंत्र्यांची इमेज अजून चांगली आहे, मोदींचा करिश्मा आहे तसाच आहे असं वाटतंय. विरोधी पक्षात असं चिन्ह दिसत नाही आहे.
असं असताना मध्यावरील निवडणुकांचा ललकार हा आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी, आज सुधीर मुनगंटीवार असेल, रावसाहेब दानवे असतील, मुख्यमंत्री असतील, हेच याविषयी बोलतायत. याबद्दल आपण काय सांगाल? आणि शिवसेनेच्या या सगळ्या 7-8 मुद्द्यांच्या मतभेदांबद्दल आपण काहीच बोलला नाही. जीएसटी, बुलेट ट्रेन, अफजल खान, माफिया, हे सगळं काय करायचं आता? नाही, मी त्याही विषयावर येतो, आमच्या मित्रपक्षाच्या विषयावर. पण जे आपण जे म्हणता आहात, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की भाजपतर्फे मध्यावधी निवडणुका हा विषय आम्ही सुरू केलेलाच नाही. हा तर आमचे मित्रपक्ष आणि विरोधी पक्ष यांनी सुरू केलेला विषय आहे. पुन्हा 5 वर्ष आमचं सरकार स्थिर आहे, हा एक भाग मी आधीच बोललोय. आता आपण आमच्या मित्रपक्षांनी केलेले आरोप याविषयी आपण बोलू. सातत्यानं 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये पाहिलंय, निष्प्रभ झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पाहता कुठे ना कुठे आमचा मित्रपक्ष सत्तेत राहून सुद्धा, म्हणजे जी व्यक्ती सरकारमध्ये आहे त्यांनीच विरोधी पक्षासारखं बोलायचं, म्हणजे ढोलकी वाजवताना दोन्ही बाजूनी वाजवायची अशी चालत नाही. म्हणजे लोक हसतात अशा गोष्टीला. आणि अशा गोष्टी जेव्हा दोन्ही बाजूनी बोलायचं ठरतं, म्हणजे सरकारही तुम्हीच आणि विरोधी बाकावर बसून तुम्हीच सरकारवर टीका करणार, हे असं ज्यावेळेस होतं तेव्हा महाराष्ट्रातले लोक म्हणतात की एक जुनी म्हण आहे ना की तेलही गेलं आणि धुपही गेलं, हाती लागलं धुपाटणं. अशी स्थिती अनेकदा राजकारणात होत असते. त्याच्यामुळे आमच्या मित्रपक्षाला आमचा प्रामाणिक सल्ला असेल की हे सरकार चांगलं काम करतंय. हे केवळ मी बीजेपीचा आमदार म्हणून, प्रवक्ता म्हणून म्हणत नाही. अहो, इतर राज्यातले लोक येत आहेत, ते राज्यातले लोक. अगदी बरोबर आहे राम कदम. योजना आल्या, राम कदम अगदी बरोबर आहे. म्हणजे राम कदम, भाजपला मध्यावधी निवडणुका नकोयत का? महाराष्ट्राला राम कदम, भाजपला मध्यावधी निवडणुका नकोयत का? एकदा जाहीर करा की उद्या आपल्या 3 दिवसाच्या दौऱ्यावर येणारा पक्षाध्यक्षांच्या समोर आता निवडणुका झाल्या तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अशा स्वरूपाचं कोणतंही प्रेझेंटेशन, सादरीकरण होणार नाही, असं जाहीर करा. मी आपल्याला सांगतो 2 गोष्टी. पहिली गोष्ट की पूर्णपणे हे सरकार 5 वर्ष स्थिर आहे. आणि राहिला प्रश्न, ह्या मध्यावधीचा विषय दुसऱ्याने सुरू केला, आमच्याकडूनच विषय नाही, फक्त दुसऱ्याने विषय सुरू केल्यावर राम कदम, मला इतर पॅनलिस्टकडे जायचंय. काय चुकीचं आहे? राम कदम, मला इतर पॅनलिस्टकडे जायचंय. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष येत आहेत, त्यांच्या समोर सादरीकरण आहे की नाही? एक मिनिट डॉक्टर साहेब, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष येत आहेत. आमचा पक्ष कसा वाढला पाहिजे, आणखी त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे याचं सादरीकरण असेल, याची चर्चा असेल, याची बैठक असेल, तर इतर पक्षांना आपत्ती असण्याचं कारण नाही. उलट इतर पक्षांना त्याची जर भीती असेल की हा यांचा पक्ष वाढवतायत, तर मला असं वाटतं की तो त्यांचा कॉम्प्लेक्स आहे. आशिष जयस्वाल, क्विक आन्सर थोडक्यात द्या, नंतर मला शशिकांत शिंदे आणि भाई जगताप यांच्याकडे पण जायचंय. आशिष जयस्वाल. प्रत्येक पक्षाला असं वाटते, प्रत्येक पक्षाला. आणि निवडणुकीच्या आता जी परिस्थिती आज भारतीय जनता पक्षाची आहे, एकेकाळी ती परिस्थिती काँग्रेसची होती. मतपरिवर्तन लोकांमध्ये होत असते, नाही होत अशातली बाब नाही आहे. एका काळी सर्व दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व काँग्रेस होती. आज ठीक आहे, भारतीय जनता पक्षाला काही प्रमाणात यश आलं आहे. शिवसेनेचे आमदार देखील वाढले, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी देखील वाढले. भारतीय जनता पक्षाला यश आलं म्हणजे काय शिवसेनेला अपयश आलं असतं तर शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. त्यामुळे आम्हाला देखील वाटते, मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही देशामध्ये कुठेही कब्जा केला असेल, परंतु महाराष्ट्राचे राजकारण आज शिवसेनेशी होऊ शकत नाही. महाराष्ट्राची जनता ही शिवसेनेवर विश्वास करते आणि भविष्याच्या महाराष्ट्राची कोणतीही सरकार ही आपण जाऊया भाई जगताप यांच्याकडे. भाई जगताप, नेमकी चर्चा कुणी सुरू केली याच्यावरच आता चर्चा सुरू आहे. पण ही एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणातली एक नुरा कुस्ती आहे. पहिल्या दिवसापासून आहे. म्हणजे असं आहे की ते राम कदमांनी जी काय रामकथा सुरू केली त्याच्यामध्ये त्याचा धागा असा होता सुरुवातीलाच की त्यांना ते रामकथेची सवय आहे, आम्हालाही सवय झाली आता सगळी, की निष्भ्रम झालेले विरोधक. आता त्यांच्या कुठच्या ह्याच्यात निष्भ्रम आम्हाला माहीत नाही, पण एवढं नक्की की ह्या देशामध्ये महाराष्ट्राचं एक वेगळं स्थान आहे राजकारणात, त्यांच्या समाजकारणात, त्यांच्या पुरोगामीपणात, सगळं एक वेगळं स्थान आहे. आता गेल्या 2-3 वर्षात काय घडतंय हा अख्खा देश बघतोय. म्हणजे हे मी विरोधक म्हणून म्हणत नाही, अख्खा देश बघतोय. म्हणजे आशिष याचं एक बरोबर आहे
ते विरोधी पक्ष नेता सुद्धा डिक्लेअर करून बसले होते ना. मग त्याही वेळेला हे सरकार असंच म्हणत होतं की आमचं स्थिर आहे, आम्हाला काही कसली चिंता नाही. मग समजा कुठूनही काही वल्गना होत असतील, वल्गना हा शब्द फार जपून वापरतोय, यांना घाबरण्याचं कारण काय, यांना उत्तर देण्याचं कारण काय? समजा तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की सामनामधून काय टीका टिप्पणी होत असेल किंवा आणखीन काय होत असेल, वाय यू आर बॉदर्ड? यू शुड नॉट बी बॉदर्ड ॲट ऑल. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला स्वतःच्या त्याची कल्पना आहे ना. तुम्ही वारंवार सांगतात, आताही तेच सांगतात आहेत, 5 वर्ष आम्ही टिकणार आहोत. जे 5 वर्ष टिकणार आहेत त्यांना हे म्हणण्याची का वेळ येते आहे? आणि ते कोण म्हणतंय? प्रमुख, राज्याचे प्रमुख म्हणतात आहेत. दुसरं कोण म्हणत असेल? राज्याचे दुसऱ्या नंबरचे नेते सुधीर मुनगंटीवार, सुधीर भाऊ बोलतात आहेत, मुख्यमंत्री बोलतात आणि दानवे पक्षप्रमुख बोलतात. आता राहिलं कोण? मग कोणच नाही राहिलं ना. म्हणजे प्रमुख जेव्हा बोलतात आहेत तेव्हा म्हणजे दाल में काला कुछ तो काला है. दुसरं दाल हा म्हणजे प्रतीक म्हणून निवडलाय का? सध्या दाल, त्यांची दाल काही गळू दिली नाही शेतकऱ्यांनी, मुख्यमंत्र्याची दाल गळू दिली नाही. ह्यांना काही क्रेडिट घ्यायचं ते घेऊ द्या, परंतु या राज्याच्या बळीराजाने दाखवून दिला, आमचा बळी घेऊ नका, आम्ही तुमचा बळी केव्हाही घेऊ शकतो. हा एक पूर्णतः संदेश राज्याच्या बळीराजाने दिलेला आहे. आणि यांनी जे काय कर्जमाफी वगैरे जे काय म्हणतात, कर्जमुक्ती वगैरे, हे काय यांनी दिलेलं हे नाही, दान नाही आहे अजिबात. तो महाराष्ट्राच्या बळीराजाने, विरोधी पक्षाने 2.5 वर्ष सातत्याने आम्ही ह्याच्या विरोधात लढत आहोत. कमी अधिक प्रमाणात असेल, तुम्ही हक्क मिळवून दिला आम्ही. आपण शशिकांत शिंदे यांच्याकडे जाऊया. शशिकांत शिंदे, जे आता चाललंय त्याला आपण एक नुरा कुस्ती म्हणाल का? आणि विरोधी पक्ष या दोघांच्या वक्तव्याकडे कसं पाहतोय? विरोधी पक्ष याचा काही फायदा उठवू शकतोय का? काय वाटतं आपल्याला? डॉक्टर साहेब, एक तर पहिला मुद्दा असा आहे की यामध्ये आत्ता जे काही स्टेटमेंट होत आहेत, मी ह्या सर्व गोष्टीच्या विरोधात आहे. विरोधात एवढ्यासाठी आहे की यामध्ये भाजप स्वतःची प्रतिमा डॅमेज कंट्रोलची होते, त्याला सावरण्याचा प्रयत्न करते. मी उदाहरण सांगतो. जे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये कोणाशी आपल्या सहकारी मंत्र्यांशी चर्चा न करता चर्चा करत होते, तेच मुख्यमंत्री ज्यावेळेला हा निर्णय बुमरँग झाल्याबरोबर कोर कमिटीची घोषणा करतात. आज शिवसेना ज्या पद्धतीने बोलते, त्यांचे मंत्री गटात सामील होता. डॉक्टर साहेब, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, सहकार मंत्री आणि त्याचबरोबर महसूल मंत्री कोर कमिटीचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटत आहेत, उद्धवजी ठाकरेंना भेटत आहेत, या सगळ्या मंडळींना भेटले. ह्याचा माझा एक जी शंका आहे ती मी सांगतो. ही शंका अशी आहे की हा जो निर्णय त्यांनी घेतला तो इतका चुकीचा आणि घाईघाईत उलटा सुलटा झालेला आहे, याची कल्पना त्यांना काही दिवसानंतर निश्चितपणाने आलेली आहे. आता जुलैपर्यंत हे वातावरण त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये आत्ता तो त्यांचा प्रयत्न चाललेला आहे तो आम्ही सर्वांना, कारण हे एकट्या निर्णय घेऊन होणार नाही हे त्यांना कळलेलं असल्यामुळे, एक तर त्यांच्याकडे मी म्हणजे सरकारमध्ये मी बोलणं बरोबर नाही, पण एकतर मुख्यमंत्री वन मॅन शो चालले आहेत, बाकी कोणाला विश्वासात घेत नाही. सरकार आज प्रश्न उभा राहिला की तेवढी डागडुजी करायचा प्रयत्न करते. वस्तुस्थिती आहे, सरकार म्हणून काय जे पाहिजे ना, घोषणा ठीक आहे, पण सरकार म्हणून जे पाहिजे, प्रशासनवर वचक आणि महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्या पद्धतीने सरकार चाललं पाहिजे, चालत नाही. हे बघा, विरोधकांची मुस्कटदाबी करून सरकार चालवणं याला काय तुम्हाला फार आम्ही पराक्रम केला असं जात नाही. विरोधी पक्षाच्या नेत्याला तुम्ही मध्य प्रदेशामध्ये जायला सुद्धा मज्जाव करता, अशी कधी आणीबाणी आली नव्हती. पण तरीसुद्धा आत्ता हे सांगण्याचा प्रयत्न का करते माहिती आहे का साहेब, की यामध्ये मग उद्या निर्णय काय झाला तर आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन केला, ही पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे. आणि मग हे आपलं जे आता निगेटिव्ह जो सोर्स महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे, आणि तो सोर्स झाला तो पहिला शेतकऱ्यांकडून, तो झाला आहे इतर समाज. ज्या स्वर्गवासी गोपीनाथ मुंडेंनी ज्या पद्धतीने सत्ता ताब्यात घेण्यासाठी इतर समाजाला एकत्र केलं, शेतकऱ्या संघटनांना एकत्र केलं, तो समाज हळूहळू बाजूला जातो आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग ही डॅमेज कंट्रोल आत्ता झालेलं आहे. मग आपलं प्रतिमा कशी, मग ही निवडणुका हे आपला अवय उठवून द्यायची. यामध्ये 2 कारणं आहेत. यामध्ये एक अवय उठवायची, आपल्या मित्रपक्षाला त्या ठिकाणी या ठिकाणी आपण सारखं धाकात ठेवायचं, अंडर प्रेशर ठेवायचं.
दुसरं, ते जे समजतात ओव्हर कॉन्फिडन्स आहे. मी आजही सांगतो, मी आत्ता मार्केटमधल्या व्यापाऱ्यांची माझी बैठक होती, जे व्यापारी यांना सपोर्ट करत होते ते व्यापारीसुद्धा खाजगीमध्ये म्हणतात की आम्ही यांच्यावर विश्वास टाकून फार चुकीचं झालो आहे. कदाचित आज जे यांना आहे निवडणूक जिंकायची टॅक्टिक्स काय ही बरोबर भाजपला गेल्या 3 वर्षामध्ये केंद्रापासून राज्यामध्ये कळली, तेवढ्या विश्वासावरच, लोकप्रियतेच्या विश्वासावर नाही आहे. भाजपकडे आज जे कार्यकर्ते आहेत ते इतर पक्षातून गेलेले कार्यकर्ते आहेत, त्याच्यावर त्यांनी सत्ता घेतलेली आहे. स्वतःच्या ताकदीवर त्यांनी सत्ता मिळवली हे सांगणं चुकीचं आहे. आज त्यांना जे वाटतंय तो ओव्हर कॉन्फिडन्स आहे. मी सांगतो 5 वर्ष हे सरकार हलत नाही. 5 वर्ष मध्यवर्ती निवडणुका घ्यायची भानगडी ते पडणार नाही. आणि आत्ता त्यांनी निवडणुका घ्यायची असेल तर उद्या जाहीर करावा. विरोधी पक्ष निष्प्रभ आहे का काय हे जनता ठरवेल. शशिकांत शिंदे बोलतात आहेत, त्याला जोडूनच एक गोष्ट सुधीर मुनगंटीवार बोललेत ते की शिंदे साहेब आपण बरोबर म्हणताय की आज त्यांना ते तंत्र माहिती झालेलं आहे आणि निवडणूक जिंकण्याचं तंत्र हे आता सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी त्यांच्या शब्दातच सांगितलं की संपत्तीची कार्यकर्त्यांकडे असलेली संपत्ती आणि शक्ती म्हणजे दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी बोलले ते. कार्यकर्त्यांकडे असलेली संपत्ती आणि म्हणजे त्यांना निवडणुकीच्या जिंकण्याचं तंत्र थोडंसं माहिती आहे, म्हणजे अवगत झालंय. त्याच्या खोट्या ओव्हर कॉन्फिडन्सवर ते सध्या आहेत. वस्तुस्थिती तशी नाही. प्रकाश जोशी यांच्याकडे, प्रकाश जोशी, आता मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायला या सत्तारूढ पक्षांकडे काही सबळ मुद्दा आहे असं आपल्याला वाटतं का? का राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत थंडा करके खाव अशी, का एकमेकांना प्रेशर टाकायचं आणि त्यातून काहीतरी मिळवायचं अशी स्ट्रॅटेजी रणनीती दिसते आहे? आपण याच्याकडे कसे पाहता? नाही, मला तर असं दिसतंय की फक्त आभाळ भरून आलेलं आहे, परंतु पाऊस नक्कीच येणार नाही आहे आणि हे चारही पक्षांना माहिती आहे. हे राजकारणाबद्दल म्हणताय, पर्यावरण नाही म्हणजे असं आहे की आपण जर बघितलं, जसं आपण मगाशी सांगितलं की 1999 साली ज्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका झाल्या, त्यानंतर जे वातावरण होतं, त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपण जर बघितलं तर गेल्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण जे आहे हे 4 महत्त्वाच्या पक्षांमध्ये विभागलं गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावरच झालेला आहे. म्हणजे आपण जर आधी बघितलं 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी होती, आज भाजप आणि शिवसेना आहे. तर पूर्वीसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राजकारण असताना त्यांच्यासुद्धा कलगीतुरा होत होता. फरक फक्त काही डिग्रीचा असेल, परंतु ह्याचा परिणाम कशावर होतो? याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर होतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मतदार हा नेहमी तुम्हाला धडा शिकवेल. मतदाराने हे जे सरकार किंवा ही जी विधानसभा निवडून दिलेली आहे ती 5 वर्षासाठी निवडून दिलेली आहे आणि तो त्याचा घटनात्मक अधिकार आहे. करेक्ट. आणि या अधिकाराला जर डावलून कोणी पक्ष म्हणा, कोणी व्यक्ती म्हणा, तुम्ही जर मध्यावधी निवडणुका घेतल्यात किंवा तसा प्रयत्न झाला तर मतदाराला असं वाटेल की जो कोण ह्याला कारणीभूत असेल मग त्याला मतदार निश्चित धडा शिकवेल. मग असं असताना हे मध्यावधी निवडणुकांचे ढग एकमेकांच्या विरोधातल्या गोष्टीतून का बरं समोर येत आहेत? कोण म्हणतंय भूकंप होईल, कोण म्हणतंय आमच्यावर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत. प्रमुख बोल नाही, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने निर्णया प्रकारची वक्तव्य होत आहेत तर मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं की एका दगडात 2 पक्षी मारलेले आहेत. त्यांनी ही चर्चा सुरू करून जो महत्त्वाचा विषय महाराष्ट्रापुढे होता म्हणजे आहे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे आणि त्या संदर्भात चालू असलेली आंदोलनं, यापासून लक्ष विचलित करण्याचा एक प्रयत्न आणि त्याचबरोबर शिवसेनेबरोबर त्यांचे जे बिघडलेले संबंध आहेत तर शिवसेनेलाही कुठंतरी एक दबाव तंत्र वापरून त्यांना येणाऱ्या ज्या आता राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहेत त्यात कुठेतरी शांत करण्यासाठी अशा 2 पद्धतीने हा म्हणजे हे जे ढग आलेले आहेत याचा वापर करण्यात आला असं मला वाटतं. प्रकाश जोशींचे म्हणतात आहेत ना, त्यांच्या म्हणजे त्यांचा अनुभव आहे, हे सगळं आहे. परंतु सध्याची जी परिस्थिती जी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी झालेली आहे, याला किती जरी त्यांनी डावलण्याचा प्रयत्न केला तर ते डायल्यूट होणारच नाही, कारण ते खूप टोकाला गेलेलं आहे. आणि ते टोकाला जाण्याचं कारण सरकारची निष्क्रियता आहे. आज त्यांना काही बोलायचं ते बोलू द्या. आणि हे मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून किंवा प्रवक्ता म्हणून म्हणत नाही, हे तुम्ही महाराष्ट्रभर बघा. म्हणून त्यांना स्वतःला माहिती आहे हे फक्त आणि फक्त एक शब्द चांगला वापरला तुम्ही सुरुवातीला, ही नुरा कुश्ती आहे. आणि आंखें दिखाएंगे तो हे आंखें दिखाने की कोशिश
ते आपल्या परंतु विरोधकांना याच्या करतात आहे. बाकी काहीच नाही. याच्या टायमिंग बद्दल चर्चा व्हायला हवी. अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अनेक महिन्यांनी आल्यानंतर येत असताना त्याच्या तोंडावर ही चर्चा, कर्जमाफी दिल्यानंतर ही चर्चा, सगळ्याची आपण या सगळ्यातले जे मुद्दे आहेत ते आपण अधिक विस्तृतपणे पाहूया. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मध्यावधीचे ढग. मध्यावधीचे ढग आपल्यासोबत भाई जगताप, प्रकाश बाळ जोशी, राम कदम, शशिकांत शिंदे आणि आशिष जयस्वाल आहेत. शशिकांत शिंदे, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या चर्चा चालू होत्या त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचं विस्कळीत असणं हा देखील एक मुद्दा होता. जर उद्या मध्यावधी निवडणुका झाल्या तर काँग्रेस आणि NCP एकत्र लढवेल अशी काय आता चिन्ह आहेत, असं वाटतंय का आपल्याला? मी या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर या सरकारला धन्यवाद देईल की त्यांनी आम्हाला या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनात निलंबित केल्यामुळे महाराष्ट्राचा आम्ही संघर्ष सुरू केला. त्या संघर्षाची ठिणगी पडली. कर्जमाफी करण्याचा निर्णय सगळ्यांच्या मते ज्यावेळेला आंदोलन तीव्र झालं की आपोआप करावा लागला. त्या निमित्ताने एक फायदा झाला की आम्ही होतो, भाई होते, सगळे आम्ही होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही मजबूतीने शेतकरी पक्ष, खोबरा आपलं ह्याच्या कवाडे गट, आपला सपा, रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट, आम्ही सगळे मजबूतीने एकत्र झालो आहे. अजूनही तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, या भाजपच्या सरकारचं म्हणजे त्यामध्ये शिवसेनासुद्धा, आता त्यांची काय अडचण आहे ती त्यांना त्यांचीच माहिती. खरं म्हटलं तर मागच्या अधिवेशनामध्ये शिवसेनेने जर ताकदीने भूमिका घेतली असती तर अर्थसंकल्प मांडून झाला नसता तर कर्जमाफी मागेच झाली असती. पण त्यांचं काय नक्की धोरण किंवा त्यांची काय भूमिका आहे हे आशिषजी सांगतील, मी काय त्याच्यावर बोलणार नाही. परंतु त्यांचा धोका एक तुम्हाला सांगतो, हा 2 खासदारांपासून सुरू झालेला पक्ष एवढा वाढत गेलेला आहे आणि सत्तेची 2.5 वर्षामध्ये जी मस्ती आलेली आहे त्या मस्तीतून ह्या सगळ्यांना गिळंकृत करायला बघतोय. राम कदम माझे मित्र आहेत, परंतु त्यांना वैयक्तिकसुद्धा अशी मानसिकता वाटत असेल. परंतु एक गोष्ट मी सांगतो, ही वस्तुस्थिती आहे. ह्यांनी किती कॉन्फिडन्स सांगू द्या, आम्ही ग्रामीण भागात फिरतो. आता कालचे निकाल लागलेले आपण जर बघितले, कालच्या निकालामध्ये यांना फार यश मिळालं असं काही नाही. मालेगाव वगैरे असे भिवंडी वगैरे सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये निकाल झाले. मग तोडाफोडीचं राजकारण करण्याची भूमिका ती काय हातखंडे आता काय. शशिकांत शिंदे, माझा प्रश्न आहे तो, शशिकांत शिंदे, माझा प्रश्न आहे तो, काँग्रेस आणि NCP एकत्र निवडणूक लढण्याच्या मानसिकतेला आलेली आहे का? एकत्र स्वतःच्या बरोबर येऊ शकेल का? कारण जसे यांनी एकमेकाला अफजल खान आणि माफिया असे आरोप केले होते, तसं आपण देखील हाताला लकवा वगैरे अशा अनेक गोष्टी बोललेल्या होतात. ठीक आहे ना, त्यावेळेची आत्ता तुम्हाला सांगतो, या परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन हे सरकार घालवण्याच्या संदर्भातून त्याने उद्या निवडणूक लावून द्या. मी तुम्हाला सांगतो, ह्यांनी स्वबळाचा नारा जरी दिला, ह्यांना कॉन्फिडन्स असेल, त्यांच्याकडे अहवाल जरी आला असेल तर तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो. एक याच्यावर छोटीशी टिप्पणी आणि मग आपण आशिष जयस्वाल यांच्याकडे जाऊया. बोला. नाही, मला तुमचा जो प्रश्न आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पार्श्वभूमीवर मागच्या वेळेला जे काही घडलं, जे आपण म्हणताय, जे काय वक्तव्य झाली सत्तेत असताना, अशा टोकाची कधीच झाली नाहीत, हे तरी मान्य कराल, आपण पत्रकार आहात. परंतु तरीसुद्धा त्याचं भोगलं आम्ही. पण आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, त्या काळामध्ये कोणीही काय म्हणू, परंतु नरेंद्र मोदी नावाचं एक वादळ अख्ख्या देशभर घोंगावत होतं. आणि हे खरं आहे, त्या काळामध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो सगळे. इतकी वाईट परिस्थिती कधीच काँग्रेसची झाली नव्हती किंवा राष्ट्रवादीची झाली नव्हती, इतकी खाली आली. आत्ता शशिकांत शिंदे म्हणतात ते बरोबर आहे, आता नुसतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून नव्हे, सगळे विरोधी आम्ही एकत्र झालेलो आहोत. आणि एकच ध्येय आहे की हे जे काय जुमलेबाजी चालली यांची, हे जे काय ह्यांचं खोटं रेटून बोला चाललेलं आहे, हे यांचं नसलेलं खरं करून सांगण्याचा जो प्रयत्न केला चालू आहे. आणि हे त्यांचं सत्तेचं जे त्यांनी जो शब्द वापरला माज, प्रत्येक ह्याच्यामध्ये देहबोली यांची जी बदललेली आहे, याच्या विरोधामध्ये खात्रीपूर्वक सांगतो, तेही म्हणालेत येणार आत्ता जरी निवडणुका झाल्या तरी पूर्ण विरोधी पक्ष हे एकत्र असतील. आणि काँग्रेस आणि NCP इतर सर्व राजकीय पक्षांना आणि नुसतं असं नाही की याच्यामध्ये आता जे नेहमी ह्याचं दाखवलं जातं लोकल बॉडी इलेक्शन्स किंवा बाकीच्या ग्रामीण भागामध्ये, गेल्या 6 महिन्यामधलं तुम्ही एकंदरीत देशातलं आणि राज्यातलं वातावरण बदललं असं आपलं म्हणणं आहे. ओके, दोन मुद्दे मांडलेत. आशिष जयस्वाल, या सगळ्या पार्श्वभूमीवर
2 मुद्द्यांची चर्चा व्हायला पाहिजे. ते म्हणजे कर्जमाफीचं क्रेडिट कुणाला, ते क्रेडिट घेण्याकरता मध्यवर्ती निवडणुका आपल्यावर लादल्या जात आहेत का त्याहीपेक्षा सुद्धा ते क्रेडिट आमचंच म्हणून धमकी देऊन राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय. नेमकं काय आहे? आणि दुसरी गोष्ट, आपल्याच पक्षाकडून मागे अशी टीका करण्यात आलेली होती की भारतीय जनता पक्षाने निवडणुका ज्या जिंकल्या त्या पैशाच्या जोरावर जिंकल्या. अगदी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनंतरचे आपल्या पक्षाच्या नेत्यांची आशिष जयस्वाल वक्तव्य बघा, चंद्रावरच्या निवडणुका सुद्धा जिंकल्या जातील अशा स्वरूपाची वक्तव्य होती. म्हणजे याचा अर्थ जर मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर त्यासाठीचा लागणारा पैसा भारतीय जनता पक्षानं गोळा केलेला आहे असा याचा अर्थ आम्ही घ्यायचा का? मला कृपया वेळ द्या, मी आपल्या दोन्ही मुद्द्यांवर सविस्तर बोलतो. प्रथमतः महाराष्ट्राच्या जनतेला आणि शेतकऱ्याला त्या चांगल्याच पद्धतीने ठाऊक आहे की त्यांच्यासाठी कोण लढाई लढली. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की शेतकरी स्वतःहून रस्त्यावर आले. आणि या पूर्ण पार्श्वभूमीमध्ये शिवसेनेची पहिल्यापासूनची जी भूमिका होती, काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार असल्यानंतर आणि सरकारमध्ये आल्यानंतर एकदम कॅबिनेटमधून बहिष्कार करण्यापर्यंतची जी टोकाची भूमिका आम्ही घेतली ती भूमिका आम्ही कधी सोडली नाही शेतकरी कर्जमुक्तीची. आणि त्यामुळे जे आंदोलन सुरू झालं शेतकऱ्यांच्या स्वाभिमानी शेतकरी या सर्व वतीने त्याला जे पाठिंबा आम्ही दिले, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कोण कोणाच्या बाजूने होतं, कोणीही भूमिका प्रखरतेने मांडली चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. त्याच्यासाठी काही निवडणुकीमध्ये समोर जायची असेल कोणाला तर त्याची आमची तयारी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की निवडणुकीमध्ये पैशाचा वापर. आता या लोकशाही व्यवस्थेमध्ये जाहिरातबाजी ज्या पद्धतीने करण्यात येत आहे, आज तुम्ही देशाच्या प्रत्येक पेट्रोल पंपमध्ये जाऊन बघा, पूर्ण देशामध्ये बघा, निवडणुकीमध्ये आता तुम्ही बघा, आता शिवाजी महाराज कोणालाच आठवत नाही आहे. या निवडणुकीच्या कालखंडामध्ये इतके शिवाजी महाराजांची आठवण सर्वांना झाली. आज निवडणुकीमध्ये त्या जाहिरातीचा जो खर्च झाला, त्या पूर्ण लोकसभा असेल की विधानसभा असेल, या निवडणुकीचा जाहिरातीचा खर्च प्रत्यक्षात किती झाला याचं आत्मचिंतन देशाच्या जनतेनेच करावं की या निवडणुकीसाठी इतका जो भरमसाठ पैसा खर्च केला जातो आणि लोकांचे मतं परिवर्तन करण्यासाठी ज्या पद्धतीने पैशाची उधळपट्टी करण्यात येते या लोकशाहीला चांगलं नाही आहे. भविष्यामध्ये कोणताही गरीब माणूस आणि गरीब पक्ष या राजकीय क्षेत्रामध्ये समोर येऊ शकणार नाही. अशी दुर्दैवाने परिस्थिती लोकशाहीमध्ये झालेली आहे. हे तुम्हा आम्हाला सर्वांना नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये पैशाचा वापर निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने वाढलेला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलाच ठाऊक आहे. परंतु किती पैसा जरी असला, काही कालखंडामध्ये पैसा चालतो, परंतु तो पैसा जास्त दिवस चालत नाही. लोकांच्या मनामध्ये एकदा चीड निर्माण झाली, तिरस्कार निर्माण झाला तर तो त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात निश्चित. तुम्ही तुमचा जयस्वालजी मुद्दा मांडला. राम कदम, आपले भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्यांचे मुख्यमंत्री असं सांगतायत की निवडणुका लादल्या तर आम्ही त्याला तयार आहोत. रावसाहेब दानवे सांगतायत, सुधीर मुनगंटीवार सांगतायत नेत्यांना निवडणुका हव्या आहेत परंतु कार्यकर्त्यांना आणि आमदारांना निवडणुका नको आहेत. अशी परिस्थिती भाजपमध्ये सध्या आहे का? डॉक्टर साहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मगाशी जी सगळी आपण चर्चा आपण पाहतोय या ठिकाणी काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते देखील जे म्हणतायत, या सगळ्यांच्या म्हणण्यातून एक अर्थ स्पष्ट आहे की विरोधी पक्ष असून देखील हे सर्व पक्ष मान्य करतायत की 5 वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारला महाराष्ट्रात कोणताही धोका नाही. असं कदाचित पहिल्यांदाच असं चर्चेबद्दल मी ह्या तिघांनाही धन्यवाद या निमित्तानं देतो. पण चर्चेचा दुसरा एक सूर या ठिकाणी, मग कशाला तुम्ही मध्यावधी निवडणूक केलेला आहे, तिघेही तयार नाहीत. ऐका तर खरं शिंदे साहेब, मग ह्यांची जी चर्चा जर आपण त्यांचे प्रत्येक शब्द वाक्य जर काढले आपण, त्या मध्यावधी निवडणुका जो ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, जो पक्ष सत्तेमध्ये आहे, तो कशाला मध्यावधी निवडणुकीला जाईल हे साधं बाळकडू महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहित आहे. मुख्यमंत्र्यांनी कळायला पाहिजे. असं काय करताय? भारतीय जनता पार्टीवर आरोप आणि अर्थमंत्री पक्षाचे प्रमुख बोलतात, आम्ही बोलतो कोणी, हा विषय प्रमुख बोलतात आहेत, हा विषय दुसऱ्यांनी काढल्याच्या नंतर आम्ही केवळ दिलेली प्रतिक्रिया आहे. दुसऱ्याने विषय काढल्याच्या नंतर भाई साहेब हा दिलेली केवळ त्याला प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे. जेव्हा दुसरे म्हणतात मध्यावधी, तर ठीक आहे, सगळ्यांना मध्यावधी हव्यात तर आम्ही देखील तयार आहोत. हे केवळ क्रियेला प्रतिक्रिया दिलेली आहे, त्याच्यामुळे तसा काही त्याचा अर्थ होत नाही. पण या पूर्ण चर्चेमध्ये हे तीनही पक्ष मध्यावधी निवडणुकीसाठी तयार नाहीत. हा अतिशय सुस्पष्ट अर्थ या चर्चेतून निघतो.
तो प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या प्रश्नाला दिलं गेलं डॉक्टर साहेब हा काय. आणि मुळामध्ये मला सांगा की ज्या पक्षाचं सरकार डॉक्टर साहेब. आहे, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, तो पक्ष कशाला जाईल मध्यावधी निवडणुकीला? पण जर समजा इतर पक्षांना खुमखुमी असेल तर मग नाही इलाज आहे. तर त्याच्यामुळे या जर नाही तसं नाही असं नाही असं आहे. यांना धरलं तर चावतंय, सोडलं तर पडतंय, अशी अवस्था यांच्या सहकारी पक्षाची आहे. आणि अवघड जागेचं दुखणं आहे. इतकं सोपं असलं तर कशाला कोण बोलतोय? आम्हाला एक गोष्ट चांगली माहिती आहे की आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने 5 वर्ष विरोधात राहण्याचं आम्हाला मॅन्डेट दिलंय. त्यामुळे आम्हाला त्याचं हे नाही. परंतु यांचा प्रॉब्लेम असा आहे, सत्तेत राहून तुम्हाला तुमच्या सहकार्याला ना विश्वास देता येत किंवा तुमचा सहकारी तो विश्वास देऊ शकत नाही. आणि अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आमचं काय घेऊन बसला? तुमचेच लोक प्रमुख बोलतात आहेत. वेळेची मर्यादा आहे. थोडक्यात आम्ही नाही बोलत आहे. शशिकांत शिंदे. डॉक्टर साहेब, माझा राम कदमांना एवढाच प्रश्न आहे की चलो ठीक आहे, आम्ही तयारीत नाही, आम्ही काय नाही, बरोबर. मग मला डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाल्याप्रमाणे योगायोग असा आहे का, अमित शहा येत आहेत आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते आपल्या मित्र पक्षाला भेटत आहेत. मग तुमचे 3 मंत्री एकाच वेळेला, मी एखादा कोणतरी स्टेटमेंट देत समजेल, पण प्रांताध्यक्ष, 2 मंत्री आणि मुख्यमंत्री ज्यावेळेला म्हणताय की आम्ही मध्यवर्ती निवडणुकीला तयार आहोत, याचा नेमका अर्थ काय याचं तुम्ही स्पष्टीकरण करायला पाहिजे. मग तुम्हाला वाटतं ना 5 वर्ष आम्ही सरकार चालवणार आहोत, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःची डॅमेज कंट्रोल सावरण्यासाठी विरोधकांच्या माध्यमातून आपण अडचणीत येऊ हे किंवा त्यांच्या मित्र पक्ष कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता आम्ही शेवटचा मुद्दा घेऊन जातोय प्रकाश बाळ जोशी यांच्याकडे. प्रकाश जोशी, या टायमिंग बद्दल तुम्ही काय सांगाल? अमित शहा बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रात आता कर्जमाफी झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगले निकाल लागलेले आहेत. शिवसेना भाजपच्या एकमेकांच्या मतभेदाचे अनेक मुद्दे मी आपल्याला सांगितले, परंतु राष्ट्रपतीभराच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत आणि त्यात भाजपला शिवसेनेच्या मतांची गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांचे एकमेकाला इशारे देणं हे काय दर्शवत आहे? एक तर आपण आता जी चर्चा ऐकली त्याच्यावरून आपल्या असं एक गोष्ट निश्चित लक्षात आलेली असेल की हे 4ही प्रमुख पक्ष जे आहेत त्या कुणालाही मध्यवर्ती निवडणुका नको आहेत. आता मुद्दा राहिला, तुम्ही विचारलात की हे वेळेचं जे काय टायमिंग जे आहे ते, मला असं वाटतं की अमित शहा जे आहेत ते दिल्लीतनं बाहेर पडलेले आहेत आणि येणारी जी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहेत त्यासाठी जितक्या पक्षांचं त्यांना समर्थन मिळवता येईल तितकं मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि शिवसेना हा त्यांचा जरी सहकारी पक्ष असला, NDAचा भाग जरी असला, दिल्लीत आणि महाराष्ट्रात जरी सत्तेत जर असला, तरी त्यांची जी धोरणं आहेत ती धोरणं बघता त्यांना कुठेतरी इशारा द्यावा अशा पद्धतीनं हे मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं आणि अर्थमंत्र्यांचं वक्तव्य आलेलं आहे. याच्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटत नाही. कर्जमाफीच्या नंतर अशा प्रकारची चर्चा सुरू राहते, हे कशाचं लक्षण आहे? कुठेतरी लक्ष विचलित करायचा हा परिणाम आहे निश्चितपणे. कारण जरी कर्ज माफी तुम्ही दिलेली असली, शेतकऱ्यांचा संप जरी निवडलेला असला, तरीसुद्धा शेतकऱ्यांमधला जो उद्रेक आहे की राज्य सरकारच्या विरुद्ध जो काही असंतोष आहे तो कुठेतरी आहेच. तर त्याच्यातनं लक्ष दूर करण्यासाठी सुद्धा हा एक भाग असू शकतो. यांनी म्हटलं ना शिंदेने, शशिकांत शिंदेने, त्यांनी आणि ग्राउंड लेवलवरची आहे काही जरी म्हटलं आपण तरी सुद्धा या आंदोलनामध्ये मग ते काँग्रेसने उभं केलेलं असो, विरोधकांनी केलेलं असो किंवा शेतकऱ्यांनी अभूतपूर्व एकी दाखवलं त्याच्यावर असो, याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही डागाळलेलीच आहे. आणि म्हणून ते डॅमेज कंट्रोल जे आहे असं निष्कर्ष मी काढणार बरोबर आणि त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना ह्या गोष्टी मध्ये मध्ये अशा बोलाव्या लागतात आहेत ह्या मुख्यमंत्री. प्रेक्षक, मध्यावरीचे ढग या विषयावरची रंगलेली राजकीय चर्चा आपण पाहिलीत. कोणताही राजकीय पक्ष हा नेहमीच निवडणुकीला सज्ज असतो किंवा सज्ज राहायला पाहिजे, पण मध्यावधी निवडणुका महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नाहीत असं मत शिवसेनेचे प्रवक्ते आशिष जयस्वाल यांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच व्यक्त केलं. अति आत्मविश्वास हा कोणत्याही पक्षासाठी धोक्याचा आहे असा एक सूचक इशारा त्यांनी दिला, पण तो मित्र पक्षाला होता यात काही शंकाच नाही. मध्यावधी निवडणुकांची चर्चा भाजपनं सुरू केलेली नाही तर शिवसेनेनं सुरू केलेली आहे. राजकीय भूकंप होईल असं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना जयस्वाल हे समजावत का नाहीत असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी केला. सत्तेत राहून शिवसेना कायम विरोधी पक्षासारखी वागती आहे, त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं दुपाटणं अशी होईल
असा टोला मग त्यांनी त्यावर लगावला. स्वबळावर सत्ता आणण्याबाबत नाही तर भाजपच्या वाढीबाबत पक्ष अध्यक्षांपुढे आम्ही सादरीकरण करू शकतो असं एक स्पष्टीकरण त्यांनी आज जोडलं. विरोधी पक्ष निष्प्रभ असल्याचा राम कदम यांचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप यांनी खोडून काढला. हे सरकार 5 वर्ष टिकणार आहे असं मुख्यमंत्री जर सांगतायत तर मग मध्यावधीची भाषा देखील त्याच वेळी का करतात असा बिनतोड सवाल त्यांनी केला. शिवसेनेने राजकीय भूकंप वगैरे काही वल्गना केल्या तरी तुम्हाला घाबरायचं कारण काय असं सवाल करतानाच बळीराजा तुमचा बळी घेऊ शकतो हे शेतकरी संपानं दाखवून दिलंय याकडे त्यांनी लक्ष वेधलं. कर्जमाफीचा निर्णय चुकीचा ठरणार याची भाजपला कल्पना येऊ लागली आहे. त्यामुळे विरोधकांसोबत चर्चा करण्याचं राजकारण केलं जात आहे. सहकार मंत्री प्रत्येकाला भेटतायत. भाजपला निवडणुका जिंकण्याचं तंत्र समजलंय. इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर भाजप निवडणुका जिंकत आहे अशा प्रकारची टीका राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. भाजप शिवसेनेत मध्यावधी निवडणुकांच्या नावानं एक प्रकारची नुरा कुस्ती सुरू आहे. विरोधी नेत्यांनी सांगितलं शेतकरी संपावरून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून लक्ष इतरत्र वळवायचंय, शिवसेनेवर दबाव तंत्र टाकायचंय, म्हणूनच ही मध्यावरीची भाषा पेरली जाते असं एक विश्लेषण करताना आभाळ तर भरून आलंय पण मध्यावरीचा पाऊस काही पडणार नाही असं विश्लेषण प्रकाश बाळ जोशी यांनी केलं. प्रेक्षको, जनता 5 वर्षासाठी सरकार निवडून देते आणि विरोधी पक्षही निवडून देते. अगदी अपवादात्मक परिस्थितीत सरकार कोसळलं तर आम्ही समजू शकतो पण राजकीय स्पर्धेपोटी सरकार पाडण्यात आलं तर जनतेला ते खचित रुचत नाही. असाच आपल्याकडच्या मध्यावधी निवडणुकांचा इतिहास आहे. राजकीय इतिहास लक्षात घेतला तर हे वेळोवेळी या देशात आणि महाराष्ट्रात स्पष्ट झाले. त्यामुळे शिवसेना भाजप सरकारनं असा कोणताही निर्णय घेण्या अगोदर या इतिहासाला तपासून पाहिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या आणि राज्यातल्या जनतेच्या हिताची धोरणं सरकारनं राबवली पाहिजेत आणि ते तसे राबवतायत की नाही यावर विरोधी पक्षांचा वचक असला पाहिजे. दोघांनी आपापला 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करून मगच जनतेसमोर स्वतःचा अजेंडा घेऊन गेलं पाहिजे. हीच खरी लोकशाहीची आत्ताची मागणी आहे. जनतेला आत्ता मध्यावधी निवडणुका नको आहेत हीच आत्ताची समज आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.